यात माझा एक प्रश्न असा आहे की आता जसं मी आता 11वी 12वी त्यात मला अभ्यास करायला लागतो, टीचरनी शिकवलं ते मला घरी जाऊन परत रिपीट करायला लागतं, न्यायला लागतं. ह्या अध्यात्मात कसं त्याचा कसा अभ्यास असतो? मग आता आपला इथं अभ्यासाचा जो विषय आहे तो म्हणजे सकाळी जी मुरली ऐकवली जाते तर ती सर्वांसाठीच अभ्यासाला तो सब्जेक्ट आहे आपला. तर त्याच्यामध्ये जे ईश्वरी महावाक्य आपण ऐकतो त्याच्यामध्ये ईश्वराने आपण आपल्याला सांगितलेलं असतं की आज दिवसभरामध्ये आपल्याला हा हा अभ्यास करायचा. तो अभ्यास आम्ही करत राहतो. आता अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, तर ते जे आपण सकाळी ऐकलंय त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं, रिकॉल करायचं, आठवायचं आणि सारखं मनाला आपण ते सांगत राहायचं. जसं आपण सारखं त्याचं मनन चिंतन करू तर ते आपल्यामध्ये ते काय होत जाणार, त्याची सवय किंवा ते अवचेतन मनामध्ये आपल्या फीड होत जाणार आणि तशा प्रकारची आपली मनोवृत्ती तयार होत जाते. असा हा अभ्यास आम्ही करतो. दुसरीकडे आपण लिहूनही करू शकतो. जी काही मुलगी असते त्याचे मेन पॉइंट्स आहेत ते आम्ही लिहून काढतो डायरीमध्ये, असंही करू शकतो. त्यानंतर मेडिटेशन करणं 1 तास हा पण एक आमचा अभ्यास असतो. तर त्या मेडिटेशन मध्ये आपण वेगवेगळ्या स्थिती, वेगवेगळ्या चिंतन करणं हा पण एक अभ्यास आहे. आणि रात्री झोपताना सुद्धा जे आम्ही दुसऱ्या दिवशी जी मुलगी ऐकवणार आहे ती सुद्धा आम्ही अभ्यास करू. त्याच्यामध्ये मेन पॉइंट्स काय सांगितलेले आहेत ते आम्ही लिहून काढतो, ते पुन्हा आठवतो, मग आम्ही झोपतो. दिनचर्या आणि अभ्यास ऍट अ टाइम आहे, सेम आहे. आणि ईश्वर म्हणतात की कर्म करताना सुद्धा तुम्हाला हे अभ्यास करायचा, बसूनही करायचा आणि कर्म करताना सुद्धा आपल्याला हा अभ्यास करायचा. आपल्याला आपलं कर्मयोगी जीवन बनवायचं. कर्मयोगी अर्थात कर्म करताना आपलं ईश्वराशी कनेक्शन पाहिजे. कुठलंही काम कुठलंही काम म्हणजे ईश्वराने महावाक्य सांगितले त्याचं चिंतन करणं, मनन करणं म्हणजे सुद्धा हा अभ्यास आहे, कर्मयोग असं. त्यामुळं दोन्ही आमचे एक साथ चालायचं. आणि काही नसलं तरी परमात्मा म्हणतात एवढं तरी आठवा की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा. हा सुद्धा एक अभ्यास आहे.